दरम्यान टीसीएस कंपनी लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 पैकी दोघांची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे। न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात आले। शाहरुख हुसेन, शौकत कुरेशी आणि रजा रफिक मेमनची आज चौकशी होणार आहे। मुंबई नाका पोलिसांकडून पुढच्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही चौकशी केली जाणार आहे। बँक व्यवहार आणि फंडिंगची देखील चौकशी होणार अशी माहिती समोर येते। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। तर किरण, अशा पद्धतीने आज दोघांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाणार आहे। नेमक्या कोणकोणत्या प्रकरणात चौकशी केली जाईल? खरं तर टीसीएस प्रकरणात आतापर्यंत 7 संशयितांना आरोप जे आहे ते ताब्यात घेतलेले होते। काल रात्री उशिरा निदा खानला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूण आता 8 संशयित आरोपींना आतापर्यंत नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि यापैकी 6 जे पुरुष आरोपी आहेत या सगळ्यांना ही न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यात म्हणजे एकूण या सगळ्या संदर्भात 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यात एक जो गुन्हा आहे धर्मांतर करण्याचा प्रयत्न किंवा पीडितांना दिलेला त्रास अशा पद्धतीचे वेगवेगळे गुन्हे आहेत आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्नाचा संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला आहे आता त्या संदर्भात या संशयितांपैकी म्हणजे 6 संशयित जे पुरुष संशयित आहेत त्यापैकी दोघांना आणखीन एकदा नाशिक पोलीस हे ताब्यात आज घेणार आहेत आणि त्यांची चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आणि आज त्यांनाही जे धर्मांतर करण्याचा प्रयत्न संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यासंदर्भात आणखीन एकदा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि दोघांचीही पोलीस कोठडीची मागणी जी आहे ते सरकारी वकील करणार आहेत। नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अशा पद्धतीने 6 पैकी दोघांना आज चौकशीसाठी पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीने आज चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।